आपण सर्वांनी संस्कृत शिकण्याकरता जो हा यत्न आरंभ केलेला आहे, हा आरंभ फक्त आळंदी पुरता न राहता हा संपूर्ण विश्वामध्ये असं आहे. सर्वात प्राचीन जर कुठली भाषा असेल तर ती संस्कृत भाषाच आहे. ह्या विश्वाची, जगताची, जड चेतनाची भाषा जर कुठली असेल तर ती संस्कृत भाषा आहे. तेव्हा ही भाषा सर्वांकरता, आता अन्य भाषांबद्दल मी बोलत नाही आहे, पण त्या भाषा इतक्या काय म्हणतात त्याला लघु आहे. संस्कृतच्या समोर कुठं हिमालय आणि कुठं मोहरीचा दाना इतका फरक उत्तर भाषामध्ये आणि संस्कृत भाषामध्ये आहे. तेव्हा ही जी संस्कृत भाषा आहे आपली, ही सर्वसामान्यांची भाषा व्हावी, जनभाषा व्हावी, अशा प्रकारचा चिंतन काही लोकांनी केलेलं आहे. आणि ती संस्कृत भाषेचा प्रचार, कारण काय झालं की आपला थोडासा मागचा जो काळ झाला गेला, थोडासा हा पारतंत्र्याचा काळ गेला आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या लोकांवरती पाडला. म्हणजे कोणाला 4 इंग्रजीमधली वाक्य बोलता आली, येस आय एम स्पीकिंग मराठी हे होतं, आय एम स्पीकिंग इंग्लिश असं म्हणतो तो, फक्त त्याला 3 शब्द माहिती नसतात. ओके थँक्यू अशा प्रकारचे 3-4 वाक्य इंग्रजीमध्ये बोलले की मग त्याला वाटतं की मी काय मोठा इंग्रजी बोलणारा झालो. तसं आपल्याला 4 वाक्य जरी संस्कृतमध्ये आपण बोललो तरी आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. आम संस्कृतेन एव वदामि अन्यः कोऽपि आङ्ग्लभाषायां वदति चेत् तं वदतु अहम् आङ्ग्लभाषां न जानामि अहं संस्कृतेन एव वदामि भवान् अवगच्छतु मम भाषा इति तेभ्यः कथितव्यं कुतोग्रे. तर्हि अस्माकम् एषः प्रयासः सफली भवेत्. यतोहि अस्माकम् आलन्दीनगर्यां बहवः संस्कृतज्ञाः निवसन्ति अधुना. तर्हि अस्माकम् एषः प्रयत्नः भगवतो ज्ञानदेवस्य कृपया अस्य वर्धनं भवेत्. अस्य भाषायाः प्रचारः आभारते नैव केवलम् अपि तु विश्वे भवेत् इति आशास्य अहम् अत्रैव विरमामि. सर्वेभ्यः नमः.